या महाराष्ट्रात सट्टा मटका कधी लीक होत नाही. अरे त्या बारीक पोराचं ₹10 ते डायपर कधी लीक होत नाही. पण लेकरांच्या भविष्याचा पेपर मात्र लीक होतो. हे दुर्दैव आहे इथल्या व्यवस्थेचं. गोरगरीब घरचं लेकरू रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र करून, रक्ताचं पाणी करून आणि कबाड कष्ट करून मेहनत घेतं. एक टायमाचा डबा दोनदा खातं. झोप लागत नाही, बिचाऱ्याच्या डोळ्याला डोळा लागत नाही. त्याच्या उरात एक स्वप्न असतं, की रात्रंदिवस मेहनत करायची, अभ्यास करायचा, कष्ट करायचं आणि नोकरीला लागायचं आणि नोकरीला लागल्यावर आपल्या गोरगरीब मायबापाला या गोरगरिबीतून बाहेर काढायचं. हे त्याच्या मनी स्वप्न असतं. आणि काही माजुलटे विचित्र लोकं पैशाच्या जोरावर पैशाचा माज दाखवून हा पेपर लीक करतात. मग सांगा या गोरगरीब लेकरांनी नेमका न्याय मागायचा कोणाकडे? तिकडे त्या पोराचे मायबाप रात्रंदिवस काम करतात, घाम गाळतात. त्यांना वाटतं, की नाही आपल्याला आपला मुलगा तिकडे शिकतोय, त्या पोराला पैसे पाठवले पाहिजे. पोरगा इकडं भरपूर मेहनत घेतो, रात्रीचा दिवस करतो, खूप कष्ट घेतो. पण हे काही लोकं पैशाचा माज दाखवून पेपर लीक करून टाकतात आणि डायरेक्ट मग त्या आई-वडिलांच्या आणि त्या पोराच्या स्वप्नावर डायरेक्ट घाव घालतात. पेपर फुटला म्हणजे फक्त परीक्षा रद्द होत नाही, तर त्या मुलाने केलेल्या त्या मेहनतीला काडी मात्र किंमत राहत नाही. त्या बिचाऱ्या लेकराचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होतं. वय वाढतं, मानसिक तणाव वाढतो आणि मग असं घडल्यावर ते पोरगं टोकाचं पाऊल उचलतं आणि क्षणात सारं उद्ध्वस्त होऊन जातं. मग त्या लेकराकडे बघून ते आई-बाप जगत असतात. जर तेच लेकरू राहिलं नाही, तर त्या आई-बापाने बघायचं कोणाकडं? त्या आई-वडिलांचं कसं व्हायचं? हे पेपर लीक करणारे पेपर लीक करून जातात. स्वतः खुश होतात, त्यांचे घरचे खुश होतात. पण इकडे लाखो घरे उद्ध्वस्त होतात. त्याचं काय? अरे, एका शेतकऱ्याचा घाम, एका आईच्या मंगळसूत्राची किंमत, एका बापाच्या कर्जाच्या वेदना याची किंमत कोण मोजणार? सरकार, मायबाप आणि तपास यंत्रणा या पेपर लीकमध्ये जो कोणी दोषी असेल, त्याला कठोरातली कठोर त्याच्यावर कारवाई करून त्याला शिक्षा देऊन गोरगरीब लेकरांचे घरं उद्ध्वस्त होण्यापासून वाचवा. त्यांना न्याय द्या. हीच गोरगरीब लेकरांची आणि विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे. शेतकरी घाम गाळतो म्हणून भाकर मिळते आणि लेकरू घाम गाळतं म्हणून कित्येक भविष्य घडतं. मायबाप सरकार त्या गोरगरीब पोराच्या मायबापाच्या कष्टाची जाणीव ठेवा. त्यांच्या घामाचा मान ठेवा आणि दोषी लोकांना कायद्याने असा धडा शिकवा, की त्याने हजार वेळा विचार केला पाहिजे लेकराच्या भविष्याशी खेळताना. या पेपर फुटीबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.